परेशान झाले पासून। हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे आणि आज भरपूर अशा रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। सुरुवातीला इथं मॉर्निंगचा टायमिंग आहे, सर्वांसाठी चहा बनवला आहे। आयुषच्या टिफिनसाठी मी पोहे बनवले होते, त्यानंतर इथे बघू शकता चहा खारी मस्तपैकी खाल्ली आणि आता मी बनवत आहे पनीरची भाजी। तर सुरुवातीला ना पनीर अशा पद्धतीने कट करून घेते आणि थोड्या मोठ्या साईजचाच मी कट करून घेत आहे। तर या वर्षाचा हा माझा लास्ट ब्लॉग आहे ताईनो, कारण उद्यापासून चालू होणार आहे 2026। तर सगळ्यांना न्यू इयरच्या खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा। 2026 तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि सगळ्यांना 2026 खूप खूप चांगले जाओ। तर चला आता इथे मी अशा पद्धतीने पनीर वगैरे कट करून घेतला आहे आणि आता मी बनवणार आहे पनीर बटर मसाला। तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी कांदे घेतलेत आणि कांदे खूप छोटे छोटे होते म्हणून 5-6 कांदे घेत आहे। तर आता हे मी थोड्या मोठ्या आकाराचे कट करणार आहे, कारण मला ग्रेव्ही बनवायची आहे ना त्याच्यासाठी। तर तुम्ही इथे बघू शकता मी थोडासा कांदा मोठ्या आकाराचा कट केला आहे आणि 2 कांदे म्हणजे एकच कांदा बारीक कट केलेला आहे। अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा पनीरच्या भाजीसाठीच पाहिजे आहे। तर इथे ना 2 टोमॅटो मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत। आता हे थोडे मोठ्या आकाराचे मी कट करून घेत आहे। तर आता इथे कढईमध्ये सुरुवातीला थोडंसं तेल टाकलंय, खूपच थोडं टाकलंय मी। त्यामध्येच मी आता सगळे पनीर जे आहे ना ते थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने। तर आता सगळे पनीर ना मी तेलामध्ये परतून घेतला। त्यानंतर आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले, त्यामध्ये आता टाकत आहे मी मोठ्या आकाराचा कट केलेला कांदा। कांदा टाकल्याच्या नंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो। तर टोमॅटो टाकायचे, त्यानंतर झाकण लावून एक 5 ते 7 मिनिट ठेवायचं, जेणेकरून ना कांदा आणि टोमॅटो छान असे मऊसूत पडतील। आणि आज मी बनवणार आहे मस्तपैकी पोळीचा उपमा आणि आमच्या घरी ना हे सर्वांना खूप खूप आवडतं। कुणी म्हणते की पोळीचे तुकडे किंवा मग पोळीचा उपमा असं म्हणतात याला गावाकडे, तर आम्ही उपमाच म्हणतो, म्हणून मग मी पण म्हणते उपमाच। तर इथे बघू शकता रात्रीच्या ह्या चपात्या राहिल्या होत्या, 4-5 चपात्या होत्या आणि फेकून देणं मला काही बरोबर वाटत नाही। त्यामुळे मग मी काय म्हणलं चला काहीतरी उपमा वगैरे करूयात, म्हणजे कसं सगळ्या चपात्या पण कारणे लागतील आणि असं काहीतरी बनवायचं होतं की सगळ्यांना आवडेल सुद्धा। त्यामुळे काय केलं, चपातीचे असे तुकडे करून घेतले, मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलं आणि साईड बाय साईड तुम्ही इथे बघू शकता पनीरच्या ग्रेव्हीसाठी ना कांदा आणि टोमॅटो छान असा शिजला आहे। नंतर त्यामध्ये 1 काश्मीरी लाल मिरची टाकले, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडेसे जिरे टाकले आणि मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घेतले, प्युरी बनवून घेतले बघा। इथे बघू शकता अशा पद्धतीने। नंतर त्याच कढईमध्ये आपण थोडेसे तेल टाकणार आहोत, त्यानंतर यामध्ये थोडेसे मी बटर ॲड केले, नंतर थोडेसे जिरे टाकलेत आणि बघा जेव्हा पण आपण अशी ढाबा स्टाईल भाजी बनवतो ना तर त्यामध्ये थोडंसं का होईना पण बटर टाकत जा, त्यामुळे त्याची टेस्ट आहे ना अजून वाढते। त्यानंतर त्यामध्ये 1 तेजपान टाकला, बारीक कट केलेला कांदा टाकला, छान असं तेलामध्ये परतला की जे आपण प्युरी बनवून घेतली ना ती यामध्ये टाकली आणि इथे बघा जेवढाही चांगला मसाला तळला जातो ना म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे तेवढंच त्याची टेस्ट जास्त छान येते
आणि त्यामुळे काय करायचं, मसाला तेलामध्ये छान असा फ्राय होऊ द्यायचा. 5 मिनिट मस्त असं त्याला तेल सुटेपर्यंत आपण तळला ना, त्यानंतर खूप त्याची टेस्ट वाढते. एकदम ढाबा स्टाईल भाजी बनते. आणि इथे बघू शकता साईड बाय साईड मी दुसऱ्या कढईमध्ये ना उपमा बनवायला घेतला होता. तर तिथे ना थोडंसं तेल टाकलं. नंतर त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे ना फ्राय करून घेतले, जसं आपण पोह्याला करतो ना तसेच. नंतर उपमा बनवण्यासाठी कढईत थोडंसं तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायची, बारीक कट केलेला कांदा टाकायचा, थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकायची, मोठ्या आकाराची कट केलेली मी मिरची टाकले. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर थोडीशी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ आणि हळद टाकायचं. नंतर बारीक जे आपण पोळीचे तुकडे करून घेतले होते ना, तर ते टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. बघा इथे बघू शकता अशा पद्धतीने. आणि वरतून मस्तपैकी शेंगदाणे टाकायचे आणि वरतून कोथिंबीर सोडायची. बस तर 5 मिनटामध्ये ना झटपट बनणारा पोळीचा उपमा तयार झाला. यामुळे काय होईल, रात्रीच्या चपात्या खराब पण होणार नाहीत आणि काढणी पण लागतील. आणि बघा माझी आई म्हणते खाऊन माजावे पण फेकून माजू नये. त्यामुळे जेवढं होईल तेवढं अन्नाचा कमी खराबा करण्याचा प्रयत्न करते मी. असो, इथे बघू शकता मस्तपैकी उपमा झाल्यानंतर थोडंसं खाऊन बघितलं तर मीठ कमी वाटत होतं, म्हणून वरतून थोडंसं मीठ टाकलं. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पण असा उपमा बनतो ना आमच्या घरी, तो कुणाला वेट होत नाही, लगेच खावंसं वाटतं. त्याच्यामुळे मग आता ह्यांनी बोलले की मला आधी उपमा खायला दे. तर मग त्यांच्यासाठी इथे प्लेट मी वाढून घेतले प्लेटमध्ये आणि त्यांना नेऊन दिले. त्यानंतर इथे बघू शकता तोपर्यंत मस्तपैकी पनीरची ग्रेव्ही शिजली होती. नंतर त्यामध्ये थोडीशी काजूची पेस्ट मी ॲड केली, थोडंसं पाणी टाकलं आणि जे पनीरचे क्यूब होते ते त्यामध्ये मी टाकलेले आहेत. तर आज मी हा नवीन पोळीचा डब्बा काढलेला आहे, कारण माझा जो जुना पोळीचा डब्बा होता ना ते खराब झाला, म्हणजे फुटला होता त्यामुळे. आणि हे जे डब्बा आहे ना ते आम्हाला गेल्या वर्षी दिवाळीमध्ये कुणीतरी गिफ्ट केला होता, एक पोळीचा डब्बा आणि डिनर सेट. तर डिनर सेट तर मी तसाच ठेवून दिला, पण हा बघितला तो खूपच छोटा होता. मी म्हटलं ठीक आहे, काम धकाऊ झाला. आणि इथे बघू शकता मस्तपैकी आपली ढाबा स्टाईल पनीरची भाजी रेडी आहे. वरतून कोथिंबीर सोडायची आणि जर तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल ना तर अवश्य टाका, त्यामुळे टेस्ट अजून वाढते भाजीची आणि एकदम ढाबा स्टाईल बनते. नक्की ट्राय करा ताईंनो. आणि ह्यानंतर मला काहीच ब्लॉग शूट करता आलं नाही, कारण नंतर मी गेले होते दवाखान्यामध्ये आणि यायला मला खूप उशीर झाला त्यामुळे. आणि आता मी तुम्हाला भेटत आहे 5 वाजता. तर सायंकाळची आता कामं चालू झालेली आहेत. सायंकाळी घरामध्ये भरपूर पसारा पडलेला असतं, कारण दिवसभर मुलं खेळतात हे करतात आणि त्यामुळे मग पसारा होतो. तर सुरुवातीला ना आता हे सगळं मी आवरून घेते, हॉलमधलं चटई वगैरे उचलून ठेवते. आणि बघा लहान मुलं असले ना तर घरामध्ये गर्दा हा होतोच. आणि बघा जर मुलं दुसरीकडे बाहेर कुठं 1-2 घंटे गेले ना तर मग आपल्याला पण करमत नाही. त्यामुळे मग आयुषला 1 तास मी बाहेर खेळायला सोडते आणि त्यानंतर घरीच बस म्हणते, कारण मग त्याच्यामुळे शिव पण राहतो. तो बाहेर गेला ना मग शिव सारखा म्हणतो मग मी दादाला आवाज दे, दादाला आवाज दे. त्यामुळे मग त्याला देखील मी घरातच खेळू देते. TV वगैरे बघतात, खेळतात मुलं. असो, तर आता पटकन सगळं हॉलमधलं मी आवरून घेते. आणि हे TV खालचा टेबल तर दररोजच घाण होतो. तर सकाळी असो किंवा मग सायंकाळी असो थोडासा कपडा ह्याच्यावर मारून घ्यावा लागतो. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने सगळं क्लीन केलं आहे. आता घरामध्ये झाडून मारून घेते. सायंकाळची झाडझूड चालू झालेली आहे. आणि आज न रोजच्यापेक्षा मला थोडा उशीरच झाला, 5:30 वाजले होते. तर चला आता पटकन घरामध्ये झाडझूड करते. पिल्लू काय खातो तू? कुकू खायला पाहिजे, नुसते कुकू. हा इथे ठेवू, पडेल इथे, इथे ठेवते साईडला, ठीक आहे. काय बघतोय तू? काय बघतोय? 1 2 3 4 बघतोय. घरातली झाडझूड वगैरे करून झाली
आणि शिव इथं बसलाय टी व्ही बघत. तर शिव ना 1 2 बघतो दिवसभर टीव्हीवर, ABCD बघतो. त्यामुळे काय झालंय, त्याला 1 2 आणि ABCD ना पूर्णपणे पाठ झाले. तुम्हाला कधीतरी ना ब्लॉगमध्ये मी त्याला सांगेल म्हणून दाखवायला. है ना पिलू? 1 2 बनवून दाखव. हा 10 पर्यंत टीव्ही बंद असेल ना तेव्हा म्हणून दाखव, ठीक आहे? आता खाण्यामध्ये बिझी आहे त्यामुळे बोलणार नाही. इथे बघू शकता टीव्हीत 1 2 चालू. मी त्याला कार्टून लावूनच देत नाही, त्याला एक ते ABCD लावून देते, नाही तर 1 2 लावून देते. त्याच्यामुळे तो शिकतो पण, त्याला पाठ पण होतं. गुड नाईट. एक वरती आहे बेडरूममध्ये आणि एक खाली ठेवलेलं. तर आता कारण पिल्लू इथे बसतो ना माझा स्वयंपाक होईपर्यंत, तर मच्छर वगैरे नको यायला, खिडकी बंद करून ठेवते. हे बघा इथे असं पाण्याचे जार भरून ठेवलेत, कारण पाण्याचा प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मी जाऊ आता स्वयंपाक करायला. नको काय करू मग? हे बघा पिलू, काय म्हणशील सगळ्या मावशांना? काय म्हणशील? टीव्ही बघायला. गुड इव्हिनिंग म्हण बरं. गुड इव्हिनिंग. पिल्लूचं छान मी आवरलंय. तर आता पिल्लूचं मी छान आवरले, मस्त हातपाय धुतले, काजळ लावले, टीका लावले, सुंदर है ना, टीका लावलाय छान. बघा दुकानावर जायचं होतं, मी म्हणलं मी खाऊ आणते तुला, नाही बोलतो मम्मा मला घेऊन चल, है ना. कॅन्डी आणली, दात सगळे किडून जातील मग कळेल. उंदीर मामा खातील दात सगळे. नो बघा नो. ठीक आहे चला, आता खूप लेट होत आहे. किचनचं खूप म्हणजे किचनमधलं सगळं स्वयंपाक राहिलं आज ना, ब्लॉगच्या चक्करमध्ये लेट झाले मी. इथे कुकर लावून घेते ना, तर कुकर लावण्याची तयारी चालू आहे. डाळ आणि तांदूळ तर सुरुवातीला 2 वेळेस स्वच्छ धुवून घेते आणि नंतर कुकर लावते. मला शिव परेशान करतो आज ना. आयुष एवढं परेशान करायला लागलं, नुसतं ते शिवच्या वाटत चाललंय. आरू काय झालं? कुठे गेला? काय झालं? कान मस्ती करायला? हे बघा हे बघा आज काय झाले, आज लय मस्ती सुचवली. भांडण करू नका. तुझी कॅन्डी कुठे गेली? तुला पण कॅन्डी घेऊन दिलेली ना. हे बघा राडा चाललाय. हा तुझाच आहे, थोड्या वेळ खेळू दे त्याला, तुझाच आहे. आरू उतरतो, ऐकणार नाही, उतर. आणि माहिती नाही आज काय झालं, मुलांना एवढे दंग करत होते ना, इतकी मस्ती करायला लागले होते घरात. तर आज मला कुकर लावायला पण खूप लेट झालं, 6 साडेसहा वाजले. तर इथे बघू शकता आता वरण भात मी लावून घेत आहे. आणि दररोज संध्याकाळी आमच्या इकडे ठरलेलं आहे, म्हणजे काही असू की न असू, वरण भात भाजी चपाती एवढं सगळं लागतंच. तर सुरुवातीला ना डाळीमध्ये थोडीशी हळद टाकली, तांदळामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि आता कुकर लावून घेते. कोथिंबीर आणली एवढी सारी आणि मी सगळी निसून ठेवली बरं का. तर 5-6 दिवसानंतर सगळी खराबच होईल. तर मी म्हणलं आज ना काहीतरी छान करावं. काय सचिन दादा सोबत गेला? कुठे गेला दादा? कुठे गेला? बाहेर गेला. आणि नाही तोडली गाडी, नाही तुटत, गाडी नाही तुटत. आणि पिल्लूला ना सायकल रिक्षा आणले, तेव्हापासून मस्तपैकी खेळतो त्याच्यावर, हो ना पिल्लू. आणि इथं किचन मध्येच थांबतोय बघा. किचन मध्ये ते एवढाच स्पेस आहे आणि इथून हलतच नाही. तर मला समजत नाही मी स्वयंपाक कसा करू ते उभा टाकून, कारण इकडे जायला जागा नाही. इकडे बघा, हे इथे थांबतो, मग एका कोपऱ्यात इथे थांबून स्वयंपाक करावा लागतो. माझा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत पिल्लू इथून हलत सुद्धा नाही. काय
तोडली कुणी तोडली गाडी? कुणी तोडली? नाही तुटत. मी बसू का? हे बघा, इतकी पडायची भीती वाटतेय शिवला. सारखं बोलतो मम्मी गाडी तुटली गाडी तुटली. हे सारखं निघायलंय का आरू खेळतो ना, आरूनं सगळं तोडून टाकतोय गाडी. काय खातो तू? कॅन्डी आवडले तुला? मग रोज रोज नाही खायचं, दात खराब होते. ठीक आहे, रोज नाही खायचं. ओके, दररोज नाही खायची कॅन्डी. हा नाक का बघा. बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चुप चुप चुप. हा बघा बघा कशा नाटक करतो. प्लीज प्लीज बोलो. चिकू घरी नाही, त्याची मम्मानं मार दिलं त्याला. मम्मानं मार दिला म्हणे अभ्यास करत बस नाही तर मार देईन. मम्मा मारती त्याची. त्याचा अभ्यास झाला ना मग तो येतो घरी. ठीक आहे, फुरक्या मारू नये, फुरक्या मारू नये. ना 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 ना. एवढे ड्रामा करतोय ना. खरंच सगळ्यात जास्त ड्रामेबाज आमच्या घरात कोणी आहे ते ये शिवा आमचा है ना. ओय ड्रामेबाज, जा टीव्ही बघ. जा ना मा प्लीज. इथं काय करणार आहे? काय करणार आहे इथे? स्वयंपाक बनवणार मम्मी सोबत? स्वयंपाक बनवणार? स्वयंपाक बनवणार? स्वयंपाक बनवणार. काय बनवून आले? ओलन टाकलं? तू ओलन टाकलं? कुकर तू लावलं ना? मला स्वयंपाक करायचा ना. चल मी तुला टीव्ही छान लावून देते. चल ये मम्मा. सायकल घेऊन ये तुझी. सायकल घेऊन ये ना पिलू. नो, नुसतं नो नो म्हणायचं शिकलंय. काय म्हणलं की नो नो म्हणते. हे बघा, हे गाणे लागलेत ना म्हणून किचनमध्ये आला, कारण त्याला हे नाही आवडत. फक्त 1 2 नाही ते ABCD. चल ABCD लावू का 1 2 लावू? काय लावून देऊ? हे लावू 1 2 लावू? आता 1 2 लावले. आता बघत बसेल. हे बघा 1 2 लावले की पळत आलाय. तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि आज मी बनवणार आहे मुगाची उसळ. म्हणजे भाजी बनवणार आहे, उसळ नाही. तर सुरुवातीला ना इथे 1 कप मुगं घेतलेत. नंतर लक्षात आलं की जरा जास्तच झाले म्हणून मग थोडेसे ना भिजू घालायला ठेवले. म्हणजे त्याला मोड वगैरे येतात ना, मग मोड आल्यावर छान अशी उसळ बनते. त्यामुळे तर थोडेसे काढून ठेवले मी, कारण एवढे काही कोणी खाणार नाही त्यासाठी. आणि आता दोन्हीमध्येही थोडंसं पाणी टाकून ठेवले. स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून देखील घेतलं. इथे बघू शकता आता मी बनवत आहे कोथिंबीर वडी. तर बरेच दिवस झालं ना कोथिंबीर वडी बनवलीही नव्हती आणि तुमच्यासोबत व्हिडिओ देखील शेअर केला नव्हता. तर मी म्हणलं चला आज छान अशी रेसिपी शेअर करूयात. तर त्यामुळेच मग आता कोथिंबीर वडी बनवायला घेतली. आणि खूप सारी कोथिंबीर यांनी आणून ठेवली होती. तर मला जास्त दिवस राहिली ना पण खराब पण होईल, त्यामुळे तर घेतली कोथिंबीर खूप सारी. त्याच्यानंतर इथे ना मिरची, लसूण, जिरा, मीठ हे सगळं कुटून घेतलं आहे बारीक. हे बघा ठेचा बनवतो ना आपण तसल्या टाईपमध्ये बनवून घेतलं आहे. आता हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेईल कोथिंबीर. त्यानंतर आता ही जी कोथिंबीर घेतली ना ती 2 पाण्याने स्वच्छ सुरुवातीला धुवून घ्यायची. कारण बघा कोणत्याही हिरवा पालेभाज्या असो त्याला मातीही थोडीफार तरी लागलेली असते. त्यामुळे तो 2-3 वेळेस मी छान अशी पाण्याने धुवून घेतली. ते बघू शकता पाणी किती घाण दिसते ना. तर 2-3 पाण्याने धुतल्याच्या नंतर ना बारीक कट करून घ्यायचे. आणि मी हे दुसऱ्याच टायमाला बनवते कोथिंबीर वडी. पहिले एकदा मी बनवली होती पण काही ब्लॉग वगैरे केला नव्हता मी त्यावेळेस. आणि आज न मला शिव खूपच तंग करत होता, म्हणजे काही लिमिटच नाही, सारखं किचनमध्येच येत होता. तर मग त्याला ते घेतच मी सगळा स्वयंपाक वगैरे केला आहे. कसं झालं ते ह्यांनी तुम्हाला आल्यावर सांगतील किंवा मग मीच झाल्यावर सांगेल कोथिंबीर वडी कशी झाली ती. तर सुरुवातीला ना आता आपल्याला कोथिंबीर बारीक कट करून घ्यायचे. आणि कोथिंबीर वडीचा ना मी एक शॉर्ट व्हिडिओ पण शेअर केलेला आहे तुमच्यासोबत ऑलरेडी, तर ते देखील तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की पाहू शकता. आणि इथे आता सुरुवातीला कोथिंबीर वडी बनवण्यासाठी बारीक कट केलेली कोथिंबीर घ्यायची. 2 कप बेसन पीठ घ्यायचं. इथे मी 1 कप टाकलं होतं पण नंतर कमी पडलं म्हणून मग अजून 1 कप वाढवलं. जी ठेचा बनवून घेतला होता ते यामध्ये टाकलं. थोडीशी हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं. त्यानंतर यामध्ये 1 वाटी तीळ टाकले. नंतर थोडेसे जिरे टाकले. इथे ओवा घेतलेला आहे जे की मी हाताने क्रश करून टाकला आहे.
नंतर यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून छान असं मळून घ्यायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट देखील नाही, नॉर्मल असं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता थोडंसं कढीपीठ कमी पडलं, त्यामुळे मग परत 1 वाटी बेसन पीठ मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचं ह्याचं. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि ह्याच्यानं 2 वळ्या पाडून घ्यायच्यात, ज्या की आपण स्टीम करून घेणार आहोत. नंतर माझ्याकडे होतं हे इडली पात्र, तर त्यामध्येच ना ही प्लेट देखील आली होती, म्हणजे स्टीम वगैरे काय पण करायची चाळणी. तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं, चाळणीला थोडंसं तेल लावलं आणि ज्या वळ्या पाडून घेतल्या होत्या आपण ते त्यामध्ये ठेवल्या. एक 10 ते 15 मिनिट मी ठेवल्या होत्या, कारण 15 मिनिट ठेवल्या ना तर मग छान शिजतात त्यासाठी. इकडे बघू शकता साईड बाय साईड मी कुकरमधलं वरण भात काढलं आणि दुसरीकडे ना त्याच कुकरमध्ये मुग आणि आलू जे आहेत ना बटाटे ते मी बॉईल होण्यासाठी ठेवलेत. आता 2-3 शिट्ट्या मी त्याला करून घेईल. तोपर्यंत मुलांना भूक लागली होती, मग दोघांसाठी वरण भात इथे काढून घेतला मी. काऊन मारलं दादाला? चुप चुप. आणि स्वतःच रडायले. लेकराला मारतो स्वतःच रडतोय ना. मारायचं नाही असं, दादा आहे ना तुझा, मारायचं नाही. इकडे बघ, मारायचं नाही, नाही तर पप्पाला नाव सांगन, ठीक आहे? दादाला मारायचं नाही, ठीक आहे पिल्लू? मारत नाही ना? नाही बोल, नाही तर दादा पप्पाला नाव सांगून सॉरी बोल. चल चल, सॉरी बोल दादाला, सॉरी बोल दादाला, सॉरी बोल दादाला. असं म्हणतात थॉली. कुठे लागलं मा? नाही लागलं? मारलं डोक्यामध्ये ग माझ्या लेकराला. हा बघा, ह्यो रडते, त्याला मारते ना आपण रडते. चुप 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 चुप. मारायचं नाही दादाला. तुला तर लागलं पण नाही, कशाला रडतो तू? एवढे तंग करतात ना पोरं. शिवनं हे आरूच्या डोक्यात मारले, एवढ्या जोरात मारले आणि रागवायला तू स्वतःच रडायला लागले. असं असतं रुटीन. काय ऐकत नाहीत बिलकुल, किती बी समजून सांगितलं तरी ऐकत नाही. चला आता दोघांनाही जेवायला देते. भूक लागली ना पोरांना तेव्हा पण असंच करतात, चिडचिड करतात. चला आधी जेवायला देते. आरूसाठी भात वरण दिलाय कारण त्याला भूक लागली ना. स्वयंपाक करायला आता थोडासा वेळ आहे. आता छान असे शिजले, थोडं अजून 5 मिनिट शिजू देते. तर आता बाळाला भूक लागली होती, मग त्याला ना मी इथे जेवू घालते आणि आरूला सुद्धा जेवायला दिलं, कारण मला स्वयंपाकाला उशीर झाला ना, त्यामुळे मग वरण भातच झाला होता. तर मग मुलं म्हणले की आम्ही तेच खातो. आणि आज ना मी एकदम छान अशी थाली बनवणार आहे, एकदम गावाकडच्या स्टाईलमध्ये. तर इथे त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरे टाकले, बारीक कट केलेला लसूण टाकला, त्यानंतर थोडेसे कढीपत्ता टाकला आणि बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे. छान असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर साईड बाय साईड मी इथे वरणाला पण तडका देत होते. त्यानंतर कांदा छान असा परतला की यामध्ये सर्व मसाले आपल्याला ॲड करायचे. साईड बाय साईडनं मी वरणाला सुद्धा तडका देऊन घेतला. आणि आजकाल ना आमच्या घरी सगळेजण असंच सिंपल असं वरण खातात आणि स्पेशली मुलं खातात, त्यामुळे मग असंच बनवते. थोडंसंच बनवलं होतं कारण आम्ही वरण खाणार नव्हतो, आम्ही दुसऱ्या भाज्या खाणार होतो त्यामुळे. आणि इथे मी बनवत आहे मुगाची भाजी. त्यासाठी ना ह्यामध्ये मी सर्व बेसिक मसाले ॲड केले. चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, घरचा काळा मसाला आणि जे मुग आपण 2-3 शिट्ट्या करून घेतले होते ते यामध्ये टाकले. 2 बटाटे यामध्ये मी ॲड केले आणि 5 ते 6 मिनटामध्ये मस्त अशी मुगाची भाजी तयार झाली. नंतर साईड बाय साईड दुसऱ्या कढईमध्ये मी भरवी शिमला मिरची बनवणार आहे, त्यासाठी मसाला तयार करून घेत आहे. सुरुवातीला कढईमध्ये थोडेसे तेल, जिरे, मोहरी टाकलं. त्यानंतरनं आलं लसणाची पेस्ट टाकली, 2 मिरच्या टाकला, बारीक काट केलेला कांदा टाकला. छान असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, धने पावडर, जिरे पावडर, हळद आणि थोडंसं लाल तिखट यामध्ये टाकायचं. नंतर जे बटाटे आपण बॉईल करून घेतले होते ते यामध्ये टाकायचे आणि मी मॅशरनंच मॅश करून घेतलेले आहेत. इथे बघू शकता अशा पद्धतीने. आणि बस वरतून मस्त अशी कोथिंबीर सोडायची. भरव्या शिमला मिरचीसाठी आपला मसाला जे आहे ना ते 2 मिनटामध्ये तयार झाला आहे. आणि आज मी एवढं सगळं यासाठी बनवते कारण मला मस्तपैकी अशी थाली तयार करायची, त्यामुळे. नाही तर नॉर्मली मी फक्त वरण केलं ना ते एखादी भाजी बनवते, चपात्या बनवते, एवढंच बस होतं. तर इथे बघू शकता
जी शिमला मिरची आहे ती मी अशा पद्धतीने कट करून घेतले, मधलं सगळे त्याच्या बिया वगैरे काढल्यात आणि त्यामध्ये असा सर्व मसाला मी भरून घेतला आहे. आणि अशी शिमला मिरचीनं आरूच्या पप्पाला खूप आवडते. तर मी म्हणलं चला, त्यांनी पण खूप आवडीनं जेवतील नाही का, मग म्हणून त्यांच्यासाठी बनवते. आणि जास्त काही आम्ही खाणार नाही आहेत, त्यामुळे 2-3च मी असे बनवत आहे. आणि हे देखील सकाळी उरेल बरं का, कारण एक आम्ही खातो, पण एक शिमला मिरची उरेल, कारण मुलं खात नाही शिमला मिरची, आवडत नाही त्यांना मुलांना शिमला मिरची वगैरे. असो, इथे बघू शकता मस्तपैकी मुगाची भाजी झाली. आता ही शिमला मिरची आहे ना, ती आपल्याला अशी आलटून पलटून सगळीकडे ना छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने, म्हणजे कसं ती कच्ची राहणार नाही आणि सगळ्या साईडनं छान अशी शिजली नाही तर मग खायला पण आपल्याला छान वाटेल. इथे बघू शकता कोथिंबीर वडीसाठी ना ह्या वड्या ज्या आहेत ना त्या छान अशा शिजल्या आहेत. नंतर आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत बारीक बारीक करून. नंतर आपण ह्या सगळ्या फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. इथे बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक कट करून घेतले. आणि खरं सांगू, जेव्हा हे शिजल्या ना त्यानंतरच ह्या खायला एवढे छान लागत होते की असं वाटत होतं तळायची गरजच नाही आहे, पण तळल्या वाजून छान लागतात ना, त्यामुळे मग तळून घेतल्या. आणि इथे बघू शकता मस्त खरपूस अशा मी तेलामध्ये तळून घेत आहे. आणि आरूच्या पप्पाला खूप आवडल्या. ते म्हणले इतके दिवस झालं, इतके दिवसाच्या नंतर तू बनवल्या, पण तरी पण खूप छान बनल्यात. तर अशा कोथिंबीर वड्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी सगळेजण तुमची तारीफ करतील बघ. असो, आता इथे बघू शकता आज रात्रीचं आमचं जेवण सिंपल असं वरण आहे. त्यानंतर आज सगळ्यांसाठी मी बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. बाजरीची भाकरी आहे, भाजी आहे मुगाची, त्यानंतर मस्तपैकी कोथिंबीर वडी. तर चला आता इथेच आजचा ब्लॉग एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.